आजचा एपिसोड खूप खास असणार आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुद्द सावंतवाडी शहरातली काही पर्यटन स्थळ। तुम्हाला जर माहितीच आहे, सावंतवाडी एक संस्थान होते, म्हणून आजही राजवाडा आणि राजवाड्याने आजही आहे। हे उद्यान खूप मोठं व सुंदर आहे, तर चला मी तुम्हाला हे आतून कसं आहे ते दाखवतो। आता मी तुम्हाला अजून एक प्राचीन व सुंदर वास्तू दाखवणार आहे, ती म्हणजे नमस्कार मित्रांनो, शिवाश लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा एपिसोड खूप खास असणार आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुद्द सावंतवाडी शहरातली काही पर्यटन स्थळ। आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला 2 भागांमध्ये बघायला मिळणार आहे, तर चला माझ्यासोबत सावंतवाडी दर्शनाला। तर मित्रांनो, आपण आपल्या सावंतवाडी दर्शनाची सुरुवात सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजवाड्यापासून करणार आहोत। तुम्हाला जर माहितीच आहे, सावंतवाडी एक संस्थान होते, म्हणून आजही राजवाडा आणि राजवाड्याने आजही आहे। हे आहे सावंतवाडीच्या राजवाड्याचा मुख्य द्वार, याचे नाव आहे लेस्टर गेट। लेस्टर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने हा गेट बांधला होता, म्हणून या गेटचे नाव लेस्टर गेट असे पडले। आता आपण आलेलो आहोत सावंतवाडीतल्या जगन्नाथराव भोसले उद्यानावर। हे उद्यान खूप मोठं व सुंदर आहे, तर चला मी तुम्हाला हे आतून कसं आहे ते दाखवतो। मित्रांनो, कसं वाटलं गार्डन? आता मी तुम्हाला अजून एक प्राचीन व सुंदर वास्तू दाखवणार आहे, ती म्हणजे विठ्ठल मंदिर। चला माझ्यासोबत।
वारीचा घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावली कळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली मित्रांनो, हे मंदिर एवढं भव्य आणि एवढं सुंदर आहे की हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. पण जेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे की ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तुम्हाला माहितीच असेल सावंतवाडीतील लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. तर चला मी तुम्हाला त्या लाकडी खेळण्यांच्या बाजारात नेतो. तुम्हाला एका नवीनच बनलेल्या पर्यटन स्थळावर आणलाय. आपण या ब्लॉगचा शेवट इथे करत आहोत. पण ब्लॉगचा शेवट करण्याआधी मला तुम्हाला शेवटचं पर्यटन स्थळ दाखवायचं आहे. आणि आमचं शेवटचं पर्यटन स्थळ म्हणजे